आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सुद्धा याच परिसरातून संघ मुख्यालयाच्या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सुशांत, आतापर्यंत कोणकोणते नेते आमदार पोहोचलेले आहेत, काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून समोर आल्यात का, आणि आणखी कोणते नेते आमदार येणं अपेक्षित आहे? अजित पवारांचे कोणी नेते येणार आहेत असा काही तपशील आहे किंवा मग येणार नाहीत अशी अधिकृत माहिती आहे का? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर महायुतीच्या सर्वच मित्र पक्षांना खरं तर संघाकडून निमंत्रण देण्यात आलं होतं। त्यानुसार आता शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंत्री यायला इथे सुरुवात झालेली। शंभूराज देसाई असतील, त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर मुरजी पटेल असतील, गुलाबराव पाटील असतील, शिंदेचे काही प्रमुख नेते जे इथे आहेत ते यायला सुरुवात झालेली। अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही कोणी आलं नव्हतं, कारण मागच्या वेळी देखील अजित पवार यांच्या गटाकडून कोणीच इथे आलं नव्हतं, त्याने दांडी मारली होती। त्यामुळे या खरं तर बौद्धिकला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कोणी आमदार येणार का, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार येणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार। मात्र मी थोडीशी दृश्य दाखवतो। या ठिकाणी आता अभिवादन जे आहे ते केलं जातं आणि सगळे आमदार या ठिकाणी यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अर्थात मंत्री येत आहेत, आता श्वेता महाले या ठिकाणी आलेले आहेत, त्यानंतर माधुरी मिसाळ या ठिकाणी आलेले आहेत। नवनिर्वाचित मंत्री खरं तर या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आणि कुठेतरी अभिवादन जे आहे ते केलं जाते। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यानंतर खरं तर एक बौद्धिक या ठिकाणी संघाकडून घेतलं जातं। संघाची नेमकी रूपरेषा काय असते हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो यावेळी संघाच्या प्रमुखांकडून खरं तर केला जातो। आणि आपण जर बघितलं असाल तर इथे आता महिला आमदार असतील, माधुरी मिसाळ मंत्री त्या देखील इथे आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी एक महायुतीचे दोन्ही पक्ष म्हणजे भाजप असेल आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पक्ष जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। प्रवीण दरेकर आलेले आहेत आणि आता आपण थेट दृश्य जर बघितलं असाल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या फ्रेममध्ये दिसत आहेत, ते देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। मागच्या वेळी देखील ते मुख्यमंत्री असताना यावेळी आले होते, त्यांच्या सर्व आमदारांना ते एकत्र घेऊन आले होते। आता ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इथे आगमन होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी बौद्धिकला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर सगळ्याच नेत्यांशी ज्यावेळी आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक हिंदुत्वाची विचारधारा घेऊन आपल्याला पुढे जायचंय। आणि खरं आहे सुशांत, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे बऱ्यापैकी नेते जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे हे आता संघ मुख्यालयात पोहोचलेले आहेत। ही दृश्य आम्ही पाहू शकतो ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचतील। खरं तर अभिवादन झाल्यानंतर बौद्धिक जे होणार आहे त्या बौद्धिकामध्ये नेमकं कशा प्रकारचं मार्गदर्शन हे केलं जातं या सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना आमदारांना हे सुद्धा पाहावं लागणार आहे। सोबत स्वतः शंभूराज देसाई सर, काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी आलात, काय भावना? या पवित्र स्थळाला अभिवादन करून एक काम करण्याचं ऊर्जा ही नेहमीच अधिवेशन काळामध्ये आम्ही सर्वच मंडळी जेव्हा नागपूरला येतो तेव्हा या ठिकाणी येऊन अभिवादन करून जात असतो। त्यानुसार आज या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि देशाला ज्वलंत हिंदुत्वाचा जो विचार वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला तोच विचार आणि त्याच विचाराचं पवित्र स्त्रोत, ऊर्जा स्त्रोत या पवित्र स्थळावरनं पुऱ्या देशाला, संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला या ठिकाणी मिळतंय आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी आज अभिवादन केलं आणि तीच ऊर्जा घेऊन जी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिली तीच ऊर्जा आणि त्याच ऊर्जेचं या ठिकाणी अधिक उत्साहानं पुढे जाण्याचं एक शक्ती, एक ताकद या पवित्र स्मृतीस्थळावरनं घेऊन आम्ही या ठिकाणी आमची वाटचाल करतोय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खरं तर निवडणुका लढल्या गेल्या होत्या। एक है तो सेफ हैचा नारा देखील देण्यात आला होता, यावेळी देखील असंच हिंदुत्व हे बघा, आपण सगळ्यांनी पाहिलं देशामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। हम एक है तो सेफ है, एक आहोत तर सुरक्षित आहोत, हा एका वाक्यातला विचार हा देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी संपूर्ण देशाला दिला आणि तो विचार देशानं स्वीकारला, सगळ्या महाराष्ट्रानं स्वीकारला। त्यामुळं आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे आणि एक राहिलो तर सुरक्षित राहू, तोच विचार या ठिकाणी आज देशामध्ये पुढे नेणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रातलं म्हणाल तर आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तोच विचार घेऊन आम्ही
मोदी साहेबांचा जो विचार आहे तोच विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे चाललेलो आहोत. शेवटचा प्रश्न, तुम्ही शिवसेनेचे आमदार मंत्री यायला सुरुवात झालेत, मात्र राष्ट्रवादीचा आमदार किंवा मंत्री कोणी दिसत नाही. नाही, थोडं माहिती घेतो. काल रात्री उशीरपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू होतं, त्यामुळे आम्ही सगळेजण सभागृहामध्ये होतो. याच्या बाबतीतली मला कल्पना नाही. कॅमेरा पर्सन सतीश सर, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नागपूर. अतिशय आनंद होतो ह्या ठिकाणी आल्यानंतर. खऱ्या अर्थाने हे सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि आम्ही मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि संघ परिवाराचा स्वयंसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. शाखेतसुद्धा जात होतो आणि ह्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळते. इथे आल्यानंतर देशहित आणि राष्ट्रहित ही जागृत होते आणि देशाची एकात्मता जर आपल्याला म्हणजे मजबूत ठेवायची असेल, एक आहे तो सेफ आहे, हे जे वाक्य आम्ही यावेळेस सर्वीकडेच म्हणजे संपूर्ण देशामध्ये प्रचलित झालं. जयकुमार रावल सर आहेत. सर, काय सांगाल, आज काय भावना आहेत? आता तुम्ही मंत्री झालेला आहात आणि अभिवादन देखील. नाही, सुरुवातीच्या काळापासून कार्यकर्ता असल्यापासून आम्ही रेशीमबागाला येतो, हेगडेवर स्मारक समितीला येत असतो आणि इथून आम्हाला अनेक वेळा प्रेरणा मिळत असते. आज देखील खूप प्रसन्न, उत्साह, आनंदाच्या वातावरणामध्ये इथे आलो आहे. देव, देश आणि धर्मासाठी समर्पित ही संघटना, ही संस्था, हा परिवार आहे आणि म्हणून हा विचारधारा आहे. माणसं येतील आणि जातील, पण विचारधारा कायम राहील. आज आपल्या देशाला महाशक्ती बनवण्यासाठी काम करणारे अनेक त्यागी, बलिदानी जे लोक आहेत, त्यांनी इथून प्रेरणा घेतली आणि त्या लोकांना नमन, अभिवादन करण्यासाठी आम्ही येत असतो. इथे आल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा आम्हा सगळ्यांना मिळत असते. अर्थातच इथे आल्यानंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढलो होतो, एक आहे तो सेफ आहेचा नारा दिला होता, यापुढे देखील असं त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही. हजारो वर्षापासून भारतभूमी ही हिंदूंची भूमी राहिली आहे. कितीतरी पिढ्या, हजारो पिढ्या आमच्या राहिल्यात आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा अभिमान आहे. जगामधला एकमेव मोठा संस्कृतीचा वारसा असलेला देश आमचा भारत देश आहे आणि त्याची संस्कृती, त्याचा वारसा हा टिकवण्याचा आमचा धर्म, देव, देश आणि धर्म टिकवण्याचीच जबाबदारी आमच्या साऱ्यांवर आहे आणि याच्यामध्ये सगळे त्यामध्ये लाडकी बहीण आणि संघाचा मोठा वाटा आहे आणि इथं आम्ही दरवर्षीच येतो आम्ही आणि यापूर्वी आम्ही यायचो. आमदार मंत्री आम्ही येतोच. पूर्वी याचा स्वयंसेवकासाठी हे प्रेरणास्थान आहे, आमचं श्रद्धास्थान आहे.